आज माझ्या मुलीचा, भावांनो आणि बहिणींनो, भाषांनो, माझ्या लेकींनो, सगळ्यांना सांगते, आज माझ्या मुलीचा जन्मदिवस आहे. आज माझ्या मुलीला माझी युट्यूब फॅमिली सगळे आशीर्वाद द्या. इकडं राहते हो माझी मुलगी, त्या साईडला राहते माझी मुलगी. माझ्या मुलीला आशीर्वाद द्या. मला एवढं माहित नसतं या. माझ्या सोना याद करून देतात मला, माझी सोनबाई याद करून देते मला. जाणार होतो आम्ही घरी, तरी नाही गेलो घरी. आम्हाला कळलं की बाहेर फिरायला गेले. मी म्हणलं जाऊ दे, त्यांना तरी जाऊ दे फिरायला. आम्ही काय जाऊन आशीर्वाद देऊन आलो असतो. त्याच्या पुढं काय आशीर्वाद देऊन आलो असतो माझ्या मुलीला. मग मुलीचं पण काम आहे ना. आजकाल गेलते मी तर तिने म्हणायला पाहिजे होतं ना, आई माझा उद्या माझा जन्मदिवस आहे. तर आपल्या मी मुली एवढं काही शिक्षण नाही झालेलं त्यांचं, पण 10वी पर्यंत झालेलं आहे. तर 10वी कशात जमा असते आहे का नाही. 10वीचा पण 1-2 विषय असं गेलेलं आहे वाटतं. तरी पण हाय शिकलेली आहे, हुशार आहे. बरं तिचं काम होतं मला म्हणायचं की आई उद्या माझा जन्मदिवस आहे. तर मला तेवढीच खुशी आहे. मला एवढं समजत नाही ना कधी आहे कधी नाही, ते मला काहीच कळत नाही. बरं जाऊ द्या ना, सांगू द्या. तिची तिथं असं फिरायला गेले, आनंद वाटला. म्हणजे मला खूप आनंद वाटला. माझी मुलगी असं थोडं लांब फिरायला गेली. म्हणजे तिच्या मिस्टरनं नेलं फिरायला. आमची तर काही ताकद नाही. तरी तिचा मिस्टर लाड करतो तिचा. भले आहे असं साधं सिंपलमध्येच आहे. त्यांच्या हिशोबाने ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. म्हणजे आपला जावई आपल्या मुलीचा लाड कौतिक करते ना, तेच आम्ही म्हणतात की आम्ही किती भाग्यवान आहेत. मी किती भाग्यवान आहे की माझ्या मुलीचा नवरा तिचा मिस्टर लाड कौतिक करते. मी किती भाग्यवान आहे. म्हणजे मला त्याची चिंता नाही आहे. मला त्याची चिंता बिलकुलच नाही. हे तर देवाने माझं गरानं ऐकले. देवा परमेश्वराने माझं गरानं ऐकले की बाई त्या तरी माझ्या लेकीची चिंता मला नाही आहे. नाहीतर किती लेकींची चिंता असते. माझ्या आया बहिणींना माहितीच असेल, माझ्या भावाबंधांना माहितीच असेल लेकीची चिंता किती असते. आणि लेकीची चिंता म्हणजे किती, म्हणजे सांगायलाच नको. एवढं माणूस लेकीची चिंता करते. आपण करत तर काय नाही, आपण करत तर काहीच नाही. पण नुसती चिंता करून आपल्याला तकलीफ करून घेतो. आणि पैसेवाला असलं तर आपण ते सॉल्व करतो, त्यांची गरिबी दूर बी करतो. आता आपणच असं म्हणल्याच्या नंतर आपण त्या लेकीचं काय करणार. आपल्या हाताने ह्या 5 बोटाने, हे 5 आणि हे 5, हे 10 बोटाने, या म्हणजे 2 हाताने जेवढा आईच्या बजेटमध्ये आहे तेवढं लेकीला आई करतच राहते ना. असं थोडं आहे की आपल्या लेकीला आपण विचारायचंच नाही. आणि माझं तर जीव प्राण माझ्या लेकरावरच आहे. मी तर तुम्हाला बार सांगते, प्रत्येक वेळेमध्ये सांगते की मी नाही का, माझा जीव प्राण, माझा हे जीव प्राण माझा लेकरावर असा आहे ना. माझ्यासारखा जीव प्राण कुणीच नाही लावणार. एवढं मी माझा जीव प्राण माझ्या लेकरावर लावलाय. माझ्या पोरावर, पोरीवर, जेवढा पोरीवर आहे ना तेवढंच पोरावर आहे. जेवढा पोरावर आहे ना तेवढंच माझ्या पोरीवर आहे. देव कसा सगळ्याला सारखं बघतो, एकच नजर ठेवतो सगळ्यांना. आता ते आपलं आपलं नशीब आहे. कोण कसं, कोण गरीब असते, कोण मोठं असते, कोण लईच पैशावाला असते, कोण लईच गरीब असते, है का नाही. ते तर नशिबाचा खेळ आहे. बरी आई तर मोठ्या घरात दिलेली असली तरी आई काय का होईना त्या 5 बोटाने आई करतच राहते. तिच्या घरी किती बी असू द्या, लेकीच्या घरी किती बी असू द्या, तरी आई जेवढं प्रयत्न होईल तेवढं आई करतच राहते. आपल्या लेकरांना कळत नाही.
आपले लेकरं आपल्यालाच काही पण म्हणत राहते आणि नंतर त्यांनाच फसतावा येते, आपल्याच बाळांना फसतावा येते. आणि त्या आईचं मन किती दुखतंय आपल्या बाळांना कळत नाही. आपले बाळ म्हणजे कसं, आता आपले बाळ आता ते म्हातारे पण झाले तर आईसाठी बाळच असते. म्हातारे पण झाले ना आपले लेकरं तर आईसाठी ते बाळच असते. मग काय आई म्हणते, काय रे बाळा, किती पण म्हातारा असू द्या, किती पण असं 30च्या पुढून असू द्या, 40च्या पुढून असू द्या. आता मुलगा आहे आपला 50 वर्षाचा, आता आम्ही आहे 70-80 वर्षाचे, तरी पण लेखाला आई काय म्हणते, ए बाळा. आणि मुलीला पण काय म्हणते, ए बाळा, असंच म्हणते ना, म्हणते का नाही? तरी आपल्या बाळांना कुठं कळतंय, आपल्या बाळांना कळत नाही. आईची माया, आई लेकरांना काय वाटते, त्याचाच लाड केला, नाही 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 नाही, तुझा नाही लाड केला, अगं त्याचा लय लाड करते, अगं हे आईला काय पोरच पाहिजेत. हो हो बरोबर आहे, आईला किती पण पोराने त्रास दिला ना, आईला कसं पोरच पाहिजेत. अगं बाई तसं नाहीये. आता आम्ही नाही करणार, आई नाही करणार, काय बी असू दे, चुकलं होकलं आई नाही करणार तर कोण करण सांगा बरं तुम्ही, कोण करणार आहे, कोण करणार आहे तुम्ही सांगा. आईच करणार ना, दुसऱ्यांना दया माया येते का? लेकरांनी त्या पोरांनी आईला किती पण तकलीफ दिलेली असू द्या, आई ते करतीच ते आई. एखादी आई 100मध्ये एखादी आई कठोर असते, एखादी आई कठोर असते. जरी कठोर असली तरी एक ना एक दिवस त्या आईला त्या लेकराचाच दया येणार, दुसऱ्यांना नाही येणार. दुसऱ्यांना किती करा तुम्ही, दुसऱ्याने किती पण हे करू द्या, दुसऱ्याने पण आईची माया कुणीच ह्या जगामध्ये लावणार नाही. आई ती आईच राहते, हे समजून घ्या तुम्ही. आवाज मोठा सोडायला डोळा काय बोलायला पाहिजे त्यांना. चला म्हणून मी तर नाही का, तुम्ही म्हणतात का रडतात ताई, का रडतात ताई, हे बघा हे कारण आहे, हे कारण आहे रडायला. काय करणार हो माझ्या माता बहिणींनो, काय करणार हो माझ्या माता बहिणींनो. अशी कहाणी आहे बघा, हे घरची कशी कहाणी असते तशी माझ्या हे जीवनाची कहाणी आहे. काय करायचं, म्हणून मला रडायला येते, म्हणून मी एवढं मोठं रडते. मला जिंदगीत रडले नव्हते, पण आज एवढं रडते ना, माझ्या डोळ्याला त्रास झाला रडून रडून. कोण बघणार मला तुम्ही सांगा, कोण बघणार. आणि हे ते हे मग आपली मुलगी बघा गेली, आपली मुलगी कुठे गेली, आपली मुलगी फिरायला गेली. फिरायला गेली तर ऐकून एवढा आनंद झाला ना, हे आईला ऐकून एवढा मोठा आनंद झाला, एवढा मोठा आनंद झाला, एवढा मोठा आनंद झाला, काय सांगायचं तुम्हाला. आता आमच्या लेकीला कळन का आईला एवढा मोठा आनंद झालाय, मुलगी आपली फिरायला गेली म्हणून, हे का नाही. आता मी थोडी दुसऱ्यांना थोडी म्हणणार आहे, मी तोंडावर तर काहीच म्हणत नाही, मी मागं म्हणणार की हा मला आनंद झालाय, खुशी झाली, पण मी दुसऱ्यापेक्षा नाही म्हणणार, नाही म्हणणार मी. ते बघा हातात घेऊन बोलायले मी, हाणून घ्या डोक्यात, इथं लावायचं ना, इथं लावायचं ना, तर मी इथं हे घेऊनच बोलायला लागले. अशी मी सुरभुरीने, तुमची बहीण, तुमची ताई, तुमची मावशी, तुमची आई. आता कोण कोण तुम्ही माझी व्हिडिओ बघतात माहित नाही मला. तर आपली मुलगी फिरायला गेली बघा, तर काय माहिती अजून आली का नाही आली, आशीर्वाद पण द्यायला मी गेले नाही. आता काय सांगायचं, मी दिवसभर मला कसं तरी वाटायला लागलं की आपली मुलगी काल गेले तर मुलगी पण नाही, आम्ही फिरायला चाललो काय, हे का नाही. बोलायला तर पाहिजे ना, आई शिवाय कोणाला आनंद होते,
आई म्हणजे आईलाच आनंद होतोय ना आपल्या लेकरांचा. तर मग नाही म्हणली ते काय, तर आज कळलं तर मग म्हणलं जाऊ दे बाय, लवकर सुखाने वापस ये, हे का नाही. सुखाने म्हणलं लवकर वापस यायला पाहिजे. आणि सगळी माझी यूट्यूब फॅमिली, माझी सगळी यूट्यूब फॅमिली माझ्या लेकीला आशीर्वाद द्या की माझ्या लेकींचं असंच चांगलं होऊ दे, असंच हाऊसमाऊस करणारा नवरा भेटला एवढा चांगला, नाही का. मी सांगते ना कधी कधी, आणि एवढा प्रेम करणारा नवरा भेटलाय तर काय सांगायचं तुम्हाला. लय म्हणजे लय बिचारा, नाही का, लय चांगलं सांगायचं. एवढा लाड करतो ना नवरा, लय लाड करतो, लय लाड करतो. आता माझ्या लेकीला असा आशीर्वाद द्या ना की तिचं एवढं चांगलं हो द्या ना, बिचारीचं लय चांगलं हो द्या. तिचं स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न आहे, दोघा नवरा बायकोचं स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न आहे. तर घर बिचारीला मी तर एवढी मनातून आशीर्वाद देते ना, बाई माझ्या मुलीला घर कसं पण भेटूच दे, देवा परमेश्वरा आशीर्वाद दे, माझ्या लेकीला आशीर्वाद दे की स्वतःचं घर घेऊ दे, स्वतःचं घर घेऊ दे, स्वतःचं घर घेऊ दे. असा माझ्या लेकीला आशीर्वाद द्या ना की बिचारी जिंदगीमध्ये एवढी खुश राहू द्या, एवढी खुश राहू द्या. माझी लेकीचा आज जन्मदिवस आहे. मी पण ह्या बघा देवाला म्हणलं, देवा परमेश्वरा माझ्या लेकीला भरभरून आशीर्वाद दे. देवाला म्हणलं, देवा परमेश्वरा माझ्या लेकीला भरभरून आशीर्वाद दे. असं तिचं सुखाचं वर्ष जाऊ दे, असंच 12 महिने खुशीनं राहू दे आणि जिंदगीभर खुशीनं राहू दे. मी तर हेच देवाला प्रार्थना करते, हेच देवाला प्रार्थना करते. माझ्या लेकीला ओवळून घेते. आज जन्मदिवस आहे, हे बघा मी ताट बनवून ठेवले, हे बघा माझ्या लेकीला ओवळून घेते, हे बघा कुंकू लावते. हळद लावते, तांदूळ टाकते, आशीर्वाद देते. मी तिला नाही का राखी असली ना, राखी बांधायचे तिला, नाही का तिचा बर्थडे असला ना ओवाळायचे. पण आता काय हो, आता काहीच नाही, आता काहीच नाही. ओवाळलं माझ्या लेकीला मी, एडापेडा जाऊ द्या, पैसाला जाऊ द्या, एडापेडा जाऊ द्या, पैसाला जाऊ द्या, एडापेडा जाऊ द्या, पैसाला जाऊ द्या, एडापेडा जाऊ द्या, पैसाला जाऊ द्या. मी ओवाळलं माझ्या लेकीला. माझ्या लेकीची नजर पण काढते, हे बघा. सुखाने घरी यावा, फिरायला गेली या म्हणून नजर काढली, ओवाळलं, बाय पण केलं. तुम्ही पण भरभरून आशीर्वाद द्या, तुमचीच बहीण आहे ते पण भरभरून आशीर्वाद द्या. कमेंट नक्कीच कमेंट करा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, माझ्या लेकीबद्दल, माझ्या पोराबद्दल कसा वाटला व्हिडिओ. जागाच नाही तर काय करायचं हो, जागाच नाही. एवढ्याच जागेमध्ये मी व्हिडिओ करते तर काय करणार. देव माझं जरा बी करा ना, ऐका नाही या भोळ्या साड्या लेकीचं काय करणार तुम्ही सांगा. आता देवाच्या मनात काय आहे आणि काय नाही मला नाही माहिती, मला नाही माहिती. देव जसं ठेवीन तसंच मी राहते. मी देवापुढे एक दूरसं पण जात नाही. देव जे म्हणन ना मी तेच करते, प्रभूजी जे म्हणन ना तेच करते, ईश्वर परमेश्वर जे म्हणन ना मी तेच करते. चला मग ठेवते, बाय बाय. हो काय.
घासायचे ठेवते इथं. धन्यवाद धन्यवाद. भांडे घासून घेतले ना. चला ठेवते मग मी. ठेवू का? इकडून ठेवते.